सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी करावं लागणार. दोन्ही पैकी एक तर माझा मुलगा वापस पाठव, नसता तुला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून मराठा ओबीसी आरक्षण द्यावं लागतं. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस तुला आता सुट्टीच नाही, तुला तर सुट्टीच नाही. यांनी तुम्हाला 12-13 मोठा सांगतो आणखी काय काम केलं. याने नारायण राणे बोलायचं नसून त्याला विरोधात घालायला लावलं, बळच बोलायला लावलं. छगन भुजबळ यांनीच पुढे घातलं. छगन भुजबळ सदावर्तेला याच देवेंद्र फडणवीस पुढे घात. कारण श्रद्धे शब्द माणूस कोणाला वापरत असतो माहिती तुम्हाला, अति जीवाचा. तो सदावर्त्या त्या देवेंद्र फडणवीसला म्हणतात तू श्रद्धे देवेंद्रजी फडणवीस साहेब. बघा भाषणात तुम्ही इतकं आपण केलं, जीवाच्या माणसाला माणूस बोल, त्याला पुढे घातले. आता इतकेच याचिका करतात तोच बरं. त्याच्या याचिकेत कोण दाखल करतो अर्ज? सरकारचा ऍडव्होकेट जनरल, ज्याला गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय अर्जच करता येत नाही, तो अर्ज करतो. खाजगी याचिका करत्यात, अर्ज सरकारला करता येत नसतो तरी केला आणि कोर्टाला निर्णय बदलायला लावला. मग मी कालपासून त्या कोर्टात सुद्धा सलाईन तोडून टाकली. अरे ज्या सरकार त्या न्यायालयाचा सन्मान ठेवला, सलाईन घातल्या, आणि त्यांनी आमच्याकडून बोलायला पाहिजे, सरकारकडून बोलायला पाहिजे. कारण कायदा सुव्यवस्था बिघाडी नाही पाहिजे, ही जबाबदारी सरकारची. तुम्ही नीट समजून घ्या मी काय काय सांगतो. कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, जाळपोळ नाही झाली पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, ही जबाबदारी सरकारची. तर ही जबाबदारी कुणी घेतली? कोर्टाने. कोर्ट कसं काय घेऊ शकतो? कोर्ट कधी येणार? उदाहरणार्थ तुमच्या गावावर सांगतो, तुमच्या गावात जर सरपंच नसला तर सरपंच होईपर्यंत ग्रामसेवकने काम करायचं असतं, म्हणजे प्रशासन बसला. तसं या राज्यात विधानसभा अस्तित्वात आहे, विधान परिषद अस्तित्वात आहे, राज्यपाल अस्तित्वात आहे, मुख्यमंत्री अस्तित्वात आहे, सरकार अस्तित्वात आहे, गृह मंत्रालय अस्तित्वात आहे, पालकमंत्री अस्तित्वात आहे. बोलत होते नाही कुठून जाईल इथं मराठीसाठी जे चालू आहे इथं सगळं अस्तित्वात आहे. तरीही न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक. मग न्यायालयाने निर्देश द्यायचे. न्यायालय असंच काय करू शकतो? मग कायदा तर सगळ्यांसाठी सारखा आहे. न्यायालय मराठ्यांना एक न्याय देणार आणि सरकारला एक देणार. सरकारला सांगायला का रोग आला त्यांना की तुमची जबाबदारी आहे, त्यांचा एक प्रयत्न सोडा, मग आधी सूचना कशाला काढली नसता. कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे न्यायालयाचं काम. न्यायालय आम्हाला एकट्याला सांग, ही कोणती शिष्ट आहे तुमची? हे काम झालं. दुसरं त्याचं असं म्हणणं आहे की मराठ्यांचा 75 वर्षात जे मिळालं नाही ते हरामखोर पोरांनी मिळवून दिले. बघा बरं का, गावावर कोण गेली? 75 वर्षात ह्या पोरांनी जे आपण दिलं नाही ते ओबीसीतलं आरक्षण जवळपास 1.25 करोड लोकांना मिळवून दिलं. दुसरं आपण 10% दिलं, हे पोरग ते मान्य करत नाही, आपला अपमान झाला. तिसरं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला लाव म्हणतोय आणि हे लावायलाच लागले. मग आता हैदराबादचं गॅजेट घ्यावं लागेल, केसेस मागे घ्यावं लागतं आणि हे पोरग जवळ जिवंत आहे तर मराठी एक होऊ शकत असं तो म्हणतो. आणि मराठीने एक केले तर मराठीला आरक्षण दिले, सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी द्यावं लागेल. नसता काय करायचं काटा का? मी पोलीस समजलो. हे कशावर सांगतो तुम्हाला माहिती आहे का? कशावर म्हणतो? कारण न्यायालयाने सांगितलेलं असून सुद्धा आपल्या लोकांनी शांततेत आंदोलन केलं तरी पीएसआयच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरावर रास्ता रोको केले म्हणून गुन्हे दाखल केले. नुसते रास्ता रोको केले शांततेत म्हणून, ही पण जाणे आहे. मग यांच्या डोक्यात बदनाम करणे, आरोप करणे, आणखी यांच्या केसेस बाहेर काढा, नसल्या तरी टाका, काही करा आणि काहीच जर येतं निघत नसतं मला काहीच नाही घालणार तर मला सांगतो काही सापडलं. मग आता शेवटचा पर्यायाला सगळ्यांमध्ये घाला तेव्हा याचा बळी घ्यावाच लागतोय आपल्याला. हे त्याचं सोडतो. इतके निटकेले म्हणजे चांगले राजकीय पक्षातले. मी राजकीय पक्षातले मग असं नाव काय घेते कोणतं तरी हरामखोर म्हणलं.